ओम सत्यनारायण भगवान की जय। अथ सत्यनारायण कथा प्रारंभ। ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुवे नमः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेत्। सर्वे श्रोतारः सावधाना भवन्तु। अध्याय पहिला। सत्यनारायण भगवान की जय। व्यास उवाच एकदा नैमिषारण्ये ऋषयः शौनकादयः पप्रच्छुर्तुनयः सर्वे सुतं पौराणिकं खलु। एकदा असा प्रकार घडला की नैमिष्य नावाच्या अरण्यामध्ये शौनकाधिक पुष्कळ ब्राह्मण एकत्र बसले असता त्यांनी सूत म्हणून कोणी पुराणिक होता त्यास नम्रतापूर्वक प्रश्न केला की व्रतेन तप साकेन प्राप्यते वांछितं फलं तत्सर्वं श्रोतुमिच्छामः कथयस्व महामुने। ज्या व्रते करून अथवा तपश्चर्येच्या योगाने मनुष्याची इच्छा पूर्ण होते ते व्रत अथवा तपश्चर्येचा प्रकार ऐकण्याची आम्हास अत्यंत उत्कंठा झाली आहे। तस्मात हे मुनिश्रेष्ठा ते सर्व कथन करावे। सूत उवाच नारदेनैव संपृष्टो भगवान् कमलापतिः सुरर्षे यथैवाह तच्छूनु ध्वंस समाहिता। त्या काळी सूत म्हणतात, हे ब्राह्मण हो, ज्याप्रमाणे आपण मला प्रश्न करीत आहात त्याचप्रमाणे पूर्वी महावैष्णव नारदाने एकेवेळी भगवान लक्ष्मीपती श्री विष्णू त्याप्रत प्रश्न केला। त्या काली भगवंताने नारद मुनीस जे कथन केले तेच मी ह्या काळी तुम्हास कथन करतो, ते लक्षपूर्वक श्रवण करावे। एकदा नारद योगी परानुग्रहकांक्षया पर्यटन्वेधोल्लोकान्मर्त्य लोकमुपागतः। नारद मुनींनी भगवंताला हा प्रश्न करण्याचे कारण असे झाले की नारद हे महासाधू व परोपकार करणे हेच त्यांचे नित्यकर्म म्हणून ते परोपकारार्थ स्वर्ग पाताळादी अनेक लोकातून हिंडता हिंडता एकेकाळी मृत्यूलोकाप्रत येऊन पोचले। ततो दृष्टावजनान् सर्वान्नानाक्लेश समन्वितानं नानायोनि समुत्पन्ना क्लिशमाना अंसव कर्मभिः। त्या काली मृत्यूलोकी अनेक प्राणी अनेक प्रकारची दुःखे भोगीत आहेत। कोणास अन्न नाही, कोणास वस्त्र नाही, कोणास संतती नाही, तर कोणी अनेक दुरंधर रोगांनी जर्जर होऊन गेले आहेत। असे अनेक योनींचे म्हणजे पशु पक्षी मनुष्यादी जीवजंतू इत्यादी जे जे आपल्या पूर्वकर्मानुरूप क्लेश भोगीत आहेत अशी दृश्ये ते अवलोकन करते झाले।
केनोपायेन चैते पादुहा खनाशोभ वेदध्रुवम् इति संचित्य मनसा विष्णुलोकं गतस्तदा. ते क्लेश पाहून दुःखी झालेले नारद मुनी आपल्या मनाशी विचार करू लागले की कोणत्या उपाय करून ह्या प्राण्यांचे क्लेश दूर होतील. असे चिंतन करता करता ते विष्णू लोकाप्रत जाते झाले. तत्र नारायणं देवं शुक्लवर्णं चतुर्भुजं शंखचक्रगदा पद्म माला विभूषितं. त्या काळी विष्णू लोकाच्या ठाई भगवान नारायण, ज्यांचा शुक्ल वर्ण, ज्यांचा 4 हातामध्ये शंख चक्र गदा पद्म ही आयुध धारण केले आहेत, वनमाले करून ज्यांचा कंठ विराजमान होऊन गेला आहे. दृष्टाव तंदेव देवेशं स्तोतुं समोपचक्रमे. नारदुवाच नमो वाद्मानसातीतरूपायानंतशक्तये. अशा त्या देवांच्याही देवास पाहून नारदांनी त्यांचे स्तवन करण्यास आरंभ केला. नारद म्हणाले, हे देवादिदेवा, तू अमुक एक प्रकारचा आहेस. हे वाणीने सांगता येत नाही, मनानेही तुझ्याविषयीची कल्पना करता येत नाही. तुझ्या शक्तीचाही अंत लागत नाही. आदि मध्यांतहीनाय निर्गुणाय निर्गुणात्मने सर्वेशामादिभूताय भक्तानामार्ती नाशिने. तसेच तू आदि मध्य अंत याहून वेगळा आहेस आणि स्वतः निर्गुणी असून सर्व गुणांच्या ठाई तुझी व्याप्ती आहे. ह्या जगात जे जे काही दिसते त्या सर्वा पूर्वीचा तू असून भक्तांची दुःखे दूर करावी यतदर्थ तू सगुण रूप धारण केले आहेस. श्रुत्वा स्तोत्रं ततो विष्णुर्नारद प्रत्यभाषत. श्री भगवान वाच किमर्थमागतोऽसि त्वं किते मन शिवर्तते. ह्याप्रमाणे नारदाने केलेले स्तुती श्रवण करून भगवान विष्णू नारदाप्रत भाषण करण्यास प्रारंभ करते झाले. भगवान म्हणतात, नारदा, तू येथे कशासाठी प्राप्त झालास? तुझ्या मनात कोणती इच्छा आहे? कथायस्व महाभागतत् सर्व कथायामिते. श्री नारदुवाच मर्त्यलोके जनाः सवे. नाना क्लेश समन्विताः नाना योनि समुत्पन्नाः आपच्यन्ते पापकर्मभिः. ती तू कथन करावीस. हे महाभक्ता नारदा, मी तुला सर्व काही सांगेन. ते ऐकून नारद म्हणतात, मृत्यू लोकाच्या ठाई असलेले सर्व मनुष्य अनेक प्रकारचे क्लेश भोगीत आहेत. मनुष्यच काय, पण अनेक योनीचे अनेक प्राणी सुद्धा आपापल्या पूर्वकर्माच्या योगाने
दुःखे भोगीत आहेत. तत्कथंशम एन्नाय लघुपायेन तद्वद श्रोतुमिच्छामि तत्सर्वकृपा अस्ति यदि ते मयि. तस्मात हे भगवंता, अनाथांच्या नाथा, कोणत्या अगदी स्वल्पशा उपायाने ते प्राणी आपल्या दुःखातून मुक्त होतील ते ऐकण्याची इच्छा मला उत्पन्न झाली आहे. जर मजवर आपली कृपा असेल तर ते मला कथन करावे. श्री भगवान वाच साधु पृष्ठत्वाया वत्सलोकानुग्रह कांक्षया यत्कृत्वा मुच्यते मोहो तच्छृणुध्व वदामिती. श्री भगवान म्हणतात, बालका नारदा, केवळ लोकांचे कल्याण व्हावे हा हेतू धरून ही फार चांगली गोष्ट तू मला विचारलीस. तर आता ज्याच्या आश्चर्य करून मानव आपल्या मोहजालापासून उद्भवलेल्या दुःखातून मुक्त होतील असा उपाय मी तुला सांगतो, तो श्रवण कर. व्रतमस्ति महत्पुण्यं स्वर्गे मत्यं च दुर्लभं तव स्नेहान्मया वत्सप्रकाशः क्रियते अधुना. ते एक अत्यंत पुण्यकारक व्रत आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ आदी जे आजवर दुर्लभ होते, परंतु ते बालका नारदा तुझवर माझी अत्यंत प्रीती असल्यामुळेच मी ते आता प्रकट करून सांगतो. हा सत्यनारायण शेदम व्रत सम्यग्विधानतः कृत्वा सद्यः सुखं भुक्त्वा परत्र मोक्षं नुयात. ह्या व्रताला सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात. ते यथासांग केले असता मनुष्य तात्काळ आपल्या दुःखातून मुक्त होऊन इहलोकी अत्यंत सौख्य भोगून परलोकी त्याला मोक्ष प्राप्त होतो. तच्छ्रुत्वा भगद्वाक्यं नारदो अमुनी ब्रवीत. श्रीनारदोवाच किं फलं किं विधानञ्च कृत्वं के नैवत द्रवतम. ते भगवंताचे वाक्य श्रवण करून नारद मुनी बोलते झाले. श्री नारद म्हणतात, या व्रताचे फल काय, याचा विधी कसा आणि त्याचे पूर्वी कोणी आचरण केले, तत्सर्व विस्ताराहुदी कदा कार्यहि तद्वतम. श्री भगवान वाच दुःख शोकादी शमनंधन धान्य प्रवर्धनम. आणखी ते केव्हा आचरण करावे ते सर्व विस्तारे करून कथन करावे. श्री भगवान म्हणतात, ह्या व्रताच्या आचरणे करून शोक व दुःखे नाहीशी होतात, द्रव्य व धान्य यांची समृद्धी होते. सौभाग्य संतती करम सर्वत्र विजयप्रदम. यस्मिन् कस्मिन् दीने मत्यो भक्ति
श्रद्धा समन्वितः. स्त्रियांचे सौभाग्य व पुरुषांचे वैभव स्थिर राहून धंदा रोजगारात यश मिळते. ह्याला वेळाकाळाचे मुळीच अगत्य नाही. आपल्या मनाला वाटेल त्या दिवशी मोठ्या भक्तीने हर्षे करून आचरण करावे. सत्यनारायणं देवेय जय जय निशामुखे ब्राह्मणैर्वा दवैरश्वैव सहितो धर्मतत्परः. आणि भगवान काय म्हणतात, मात्र अस्तमानाच्या वेळी म्हणजे गायी रानातून येतात अशा वेळी सत्यनारायणाचे पूजन करावे. पूजेच्या वेळी चांगले स्वकर्म आचरण करणारे ब्राह्मण पाचारण करावे. आपले आप्तमित्र गणगोत्र यांनाही पाचारण करावे. नैवेद्यं भक्ती तो दद्यात्स पादं भक्ष्यमुत्तमं रमाफलं धृतं क्षीरं गोधूमश्च चूर्णकं. पूजा समाप्त होताच भक्तीने नैवेद्य अर्पण करावा. तो नैवेद्य म्हणजे गव्हाचा रवा, तूप, साखर, दूध व केळी असे असावेत. अभावेशाले चूर्णम वाशरकम करावा गुढं तया सपादं सर्व भक्ष्यानि चैकीकृत्या निवेदयेत. देश परत्वे गव्हाची दुर्मिळता असली तर तांदळाचे पीठ घ्यावे. साखरेची दुर्मिळता असली तर गुळाची योजना करावी. सर्व वस्तू 1.25 सेर, 1.25 पायली, 1.25 मन, 1.25 खंडी, सारांश 1.25 ह्याप्रमाणे सामर्थ्यानुरूप हव्या तेवढ्या ग्रहण कराव्या. विप्राय दक्षिणां दद्यात् कथां श्रुत्वा जनैः सह ततः श्रव बंधुमिहा सार्ध विप्राश्रवप्रती भोजयेत. तदनंतर ब्राह्मणाकारणे दक्षिणा द्यावी. नंतर संपूर्ण मंडळीसह वर्तमान नारायणाची कथा श्रवण करावी. ब्राह्मण व आपले आप्तवर्ग ह्यांच्यासह भोजन करावे. सपादं भक्षयेत भगवत्या नृत्यगीतादिकं चरेत. ततश्रवच स्वगृहं गच्छे सत्यनारायणं स्मरणं. प्रसाद भक्षण करावा. 4 घटका देवापुढे नृत्य गायन करावे. याप्रमाणे देवालयादी पवित्र स्थानी हे व्रत करून नंतर एक निष्ठे करून नारायणाचे स्मरण करीत घरी जावे. एव कृते मनुष्याणां वांछा सिद्धी भवेदु ध्रुवं विशेषतः कलियुगे लघुपायो अस्मीत भूतले. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथाया प्रथमोध्याय. ह्याप्रमाणे एक निष्ठेने यथा सांग नारायणाचे व्रत आचरण केले असता मनुष्याच्या इच्छा तात्काळ पूर्ण होतात. ह्या कलियुगात मानवास आपल्या दुःखातून दूर होण्यास अत्यंत सुलभ असा हाच उपाय ह्या पृथ्वीच्या ठाई आहे. इति स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां प्रथमोऽध्यायः.
सूतोवाच अध्याय दुसरा. सूतोवाच अथान्यत्सं प्रवक्ष्यामि कृतं येन पुरा द्विज आकस्रेवत्काशीपुरे रमे ह्याशी द्विप्रो अति निर्धना. सूत म्हणतात, हे ब्राह्मणो, आता पूर्वी हे व्रत कोणी आचरण केले ह्याविषयी एक सुंदर कथा सांगतो. काशी क्षेत्राच्या ठाई एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण राहत होता. क्षुत्तुभ्यां व्याकुलो भूत्वा नित्यं वभ्रामभूतले दुःखितं ब्राह्मणं दृष्टाव भगवान् वान्त्रा ब्राह्मण प्रियः. त्याला वेळेवर घासभर अन्नही मिळत नसे. असा तो अन्न पाण्या वाचून अत्यंत कष्टी होतास्ता नगरात याचना करीत असे. परंतु तो नारायणावर सर्वस्वी आपला भार टाकून असे. भगवान नारायणी अशा ब्राह्मणाविषयी अत्यंत दयाळू असतात. वृद्ध ब्राह्मण रूप संप प्रच्छाद्विजामादरातं किमर्थ ब्रह्म सेवी प्रमाण हिन्नित्य सुदुःखितः. ह्या ब्राह्मणाची दशा, ह्या ब्राह्मणाची अशी अवस्था पाहून भगवंतास त्याची अत्यंत दया उत्पन्न झाली. नंतर त्या काळी भगवंताने वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले व त्या दीन ब्राह्मणास भेटून मोठ्या कळवळ्याने म्हटले की, हे ब्राह्मणा, पृथ्वी तलाच्या ठाई अत्यंत दुःखी होतास किन निमित्त भ्रमण करीत आहेस. तत्सर्वं श्रोतुमिच्छामि कथ्यतां द्विज सत्तं. ब्राह्मणवाच ब्राह्मणो अतिदरिद्रोऽहं भिक्षार्वये भ्रमे महिम. ते ऐकण्याची मला अत्यंत उत्कंठा प्राप्त झाली आहे. तस्मात हे ब्राह्मणा, तू मला कथन करावेस. तेव्हा तो दीन ब्राह्मण म्हणतो, मी जातीचा ब्राह्मण आहे. मी दरिद्री असल्यामुळे भिक्षा मागण्यासाठी नित्य हिंडत असतो. उपायं यदि जानासि कृपया कथय प्रभो. वृद्ध ब्राह्मण उवाच सत्यनारायणो विष्णुर्वांछितार्थफलप्रदमः. माझी ही दुःखावस्था दूर होण्यास आपणास जर काही उपाय ठाऊक असेल तर मला सांगावा. ते ऐकून तो देवरूपी वृद्ध ब्राह्मण म्हणतो, सत्यनारायण जो विष्णू तो मनुष्याच्या इच्छा पूर्ण करतो. तस्य त्वपूजनं विप्र कुरुष्व व्रतमुत्तमं यत्कृत्वा सर्वदुःखोभ्यो मुक्तो भवति मानवः. तस्मात् ब्राह्मणा, त्याचे तू पूजन करावे, कारण सर्वात उत्तम असे हे व्रत आहे. ते आचरण केले असता मनुष्य आपल्या सर्व दुःखातून मुक्त होतात. विधानंच व्रतस्यापि विप्राया भाष्ययत्नः सत्यनारायणो वृद्धस्तत्रैवांतरधियत. ह्याप्रमाणे बोलून प्रथम अध्यायात कथन केल्याप्रमाणे त्याचा पूजाविधी, प्रसादाचा प्रकार इत्यादी सर्व काही विप्रास सांगून वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केलेले सत्यनारायण तेच्या तेथेच गुप्त झाले. तद्व्रतं संकरिष्यामि यदुक्तं ब्राह्मणेन वै इति संचित्य विग्रो असौ रात्रौ
निद्रान लब्धवानम. हे भाषण हे श्रवण करताच त्या दरिद्री ब्राह्मणाने निश्चय केला की वृद्ध ब्राह्मणाने जे व्रत सांगितले ते आपण यथाविधी आचरण करावे. पण आपण पडलो जन्मदरिद्री, नित्य 2 प्रहरचे भ्राण. तेव्हा हे व्रत आपणाकडून घडून आपले दारिद्र्य हरण होणे कठीण. ह्या चिंतेने त्याला रात्री निद्रा लागली नाही. त्याचे सर्व लक्ष सत्यनारायणाच्या ठाई लागून राहिले. ततः प्रातः समुत्थाय सत्यनारायणं व्रतं करिष्येति संकल्प्य भिक्षार्थ मगम द्विजः. असे चिंतन करीत असता प्रभात काळ होताच उठून स्नान संध्या करून नेहमीप्रमाणे भिक्षेसाठी तो जाता झाला. मनात हेतू हा की नारायणाने कृपा करून जर काही जास्ती भिक्षा दिली तर खचित नारायणाचे व्रत करीन असा त्याच्या अगदी दृढ संकल्प होऊन गेला होता. तस्मिन्नेव दिने विप्रहा प्रचुरं द्रव्य मात्पवानं तेनैव वधूंभिहा सार्धसत्य शव्रतामाचरत. मग काय, परमेश्वरालाही एक निष्ठाच पाहिजे. त्या वाचून त्याची प्रसन्नता होत नसते. त्या प्रसंगी त्या ब्राह्मणाची अशी एक निष्ठा अवलोकन करून परमेश्वराची त्यावर तत्काळ कृपा झाली. त्या दिवशी बहुत धान्य व द्रव्य त्यास प्राप्त झाले. तेने करून त्यास अत्यंत हर्ष होऊन त्याने आपल्या आप्त बांधवादिकासह सत्यनारायणाचे तासांग व्रत केले. सर्व दुःख विनिर्मुक्त सर्व संपत् समन्वित बभुव सद्विज श्रेष्ठो व्रतशास्य प्रभावतः. तेने करून नारायणाचे त्यावर पूर्ण कृपा होऊन तो ब्राह्मण आपल्या सकळ दुःखातून मुक्त झाला. ब्रह्मवृंदात त्यास श्रेष्ठपणा प्राप्त होऊन बहुत संपत्तीही प्राप्त झाली. ततः प्रभृती कालं च मासी व्रतं कृतम् एवं नारायणस्येदं व्रतं कृत्वादि द्विजोत्तमः सर्व पाप विनिर्मुक्तो दुर्लभं मोक्षमात्पवानं. त्या कारणाने त्याची नारायणाच्या ठाई दृढ भक्ती बसून तो प्रत्येक महिन्याला एक वेळ नारायणाचे पूजन करू लागला. मग तस जशी नारायणाच्या ठाई त्याची निष्ठा बसत चालली तशी नारायणाची त्यावर कृपा होत जाऊन तो ब्राह्मण आपल्या संपूर्ण पातकापासून मुक्त होऊन अंतकालानंतर मोक्षाप्रत जाता झाला. प्रथमस्य यदा विप्राः पृथ्व्यां संकरिष्यति तदैव सर्व दुःखं च मनुजस्य विनिष्यति. सुत सांगतात, हे शौनकादी ब्राह्मण हो, सारांश हाच की ज्या ज्या काली जो मनुष्य हे व्रत आचरण करेल तो तत्काळ आपल्या संपूर्ण दुःखापासून निर्मुक्त होईल. एवं नारायणे नोक्ता नारदाय महात्मने. एवं नारायणे नोक्त नारदाय महात्मने मयात् कथितं विप्राः किमन्यत् कथयामि वः. हे मी सांगतो असे नव्हे तर साक्षात भगवान नारायण यांनी महात्मे जे
नारदासारखे योगी त्याप्रत कथन केले, तेच मी तुम्हाला कथन केले असो. ब्राह्मण हो, आणखी श्रवण करण्याची तुमची इच्छा आहे काय? ऋषय उचुहा तस्माद्वी प्राचु तंकेन पृथ्वीव्यां चरी तं मुनीन् तत्सर्वं श्रोतुमिच्छामः श्रद्धास्माकं प्रजायते. ऋषी म्हणतात, हे सुता, त्या काशी क्षेत्रीच्या ब्राह्मणापासून हे व्रत कळले. सारांश बोलू की ह्याचा प्रसार कसकसा झाला हे ऐकण्याची आम्हास इच्छा आहे. आपल्या सांगण्याने त्यावर आमची पूर्ण भक्ती बसत चालली आहे. ओम सत्यनारायणाय नमः. सूतुवाच शृणोध्वमुनयः सर्वे वृत्तेन कृतं भुवि एकदा सद्विजवरो यथा विभविस्तरयः. सूत सांगतात, हे सकळ शौनकादिक ऋषी हो, फार चांगले आहे, श्रवण करावे. हे व्रत पृथ्वीवर कोणी केले ते कोणी एकेकाळी आपल्या नित्यनियमाप्रमाणे ह्याच काशीतील ब्राह्मण मोठ्या थाटामाटाने पूजा करीत बसला होता. बंधुभिस्वजनैः सार्धवर्त कर्तु समुद्यतः एतस्मिन्नन्तरे काले काष्ठे क्रेता समागतम. मोठे मोठे ब्राह्मण व त्यांचे सर्व आप्तवर्ग यांचा त्या काळी मोठा समाज जमला होता. इतक्या अवकान कोणी एक मुळी विक्या त्याच मार्गावरून चालला होता. बहिहा काष्टानि संस्थाप्य विप्रश्च गृहमाययो तृष्णाया पीडितात्मा च दृष्टा विप्रकृतव्रतम. त्याला अतिशय तहान लागली होती. तेथे हा असा मनुष्याचा जमाव पाहून डोक्यावरची मोळी उभी करून तो त्या ब्राह्मणाच्या गृहामध्ये गेला. त्या काळी तो ब्राह्मण पूजा करीत आहे असे त्याने अवलोकन केले. प्रणिपत्य द्विजं प्राह किमिदं क्रियते त्वया कृते किं फलं माप्नोति विस्तराद्वद मे प्रभो. नंतर त्याने ब्राह्मणास नमस्कार करून म्हटले, महाराज, हे आपण कोणते व्रत आचरण करीत आहात? ह्यापासून फलप्राप्ती काय आहे ते विस्तारे करून मला कथन करावे. तो विप्र उवाच सत्यनारायणस्येदं व्रत सर्वेप्सितप्रदं तस्य प्रसादान्मे सर्व धनधान्यादिकं हत. तो ब्राह्मण म्हणतो, ह्याला सत्यनारायणाचे व्रत म्हणतात. ह्यापासून मनुष्याची पाहिजे ती इच्छा पूर्ण होते. माझी स्थिती तुला ठाऊक आहेच, पण नारायणाच्या कृपेने मला धनधान्यादिकांची अत्यंत समृद्धी झाली. तस्मादे तद्वत् तज्ज्ञात्वा काष्ठे ता अतिहर्षितः पपो जलं प्रसादं च भुक्त्वा सनगरययो. ते श्रवण करून हे व्रत आचरण कसे करावे त्याचा संपूर्ण विधी कोणता तो
मोळी विक्याने ब्राह्मणापासून समजावून घेतला. नंतर तीर्थ प्रसाद सेवन करून पाणी पिऊन तो आपली गावी जाता झाला. सत्यनारायणं देवं मनसायित्य चिंतयत काष्टं विक्रयतो ग्रामे ग्राप्यते चाद्ययद्वनं तेनैव सत्यदेवस्य करिष्ये व्रतमुत्तमम् इतिं संचित्य मनसा काष्टं धृत्वा तुमस्तके. तोही अत्यंत दरिद्री होता. सत्यनारायण व्रताचे महात्म्य श्रवण होताच त्याचे चित्त सत्यनारायणाच्या ठाई लागून गेले. नंतर त्याने आपल्या मनाशी संकल्प केला की काष्टे विकून जर काही द्रव्य प्राप्त झाले तर ते करून मी नारायणाचे खचित पूजन करीन. ह्याप्रमाणे संकल्प करून मस्तकावर काष्टभार म्हणजे मोळी घेऊन गृहातून गमन करता झाला. जगामन गरे रम्ये धनीनां यत्र संस्थितिः तद्वीने काष्टमूल्यं च द्विगुणं प्राप्तवनसौ. नंतर त्या नगरीचे ठाई मोठमोठ्या श्रीमंत लोकांच्या वस्तीला तो जाता झाला. आपले ठाई त्याचे दृढचित्त आहे असे परमेश्वराच्या ध्यानात येताच तेथे कृपा होण्याला उशीर कशाचा. त्या मुळी विक्यास त्या दिवशी लाकडांचे नित्यापेक्षा दुप्पट मोल प्राप्त झाले. ततः प्रसन्न हृदय सुपक्वं कदलीफलं शर्करा घृतदुग्धे च गोधूमस्य च चूर्णकं कृत्वैकत्र सम्पादं च गृहीत्वा स्वगृहं ययो ततो बंधू सन्माहुय चकार विधीना व्रतम. तेने करून त्यास अत्यंत संतोष झाला. त्याने तात्काळ सुंदर पिकलेली केळी, साखर, तूप, रवा इत्यादी सर्व काही पूजा साहित्य घेऊन तो आपल्या गृहाप्रत येता झाला. नंतर संपूर्ण आप्तवर्गास पाचारण करून त्याने यथासांग नारायणाचे पूजन केले. तदमृतस्य प्रभावेन धनपुत्रान्वितो अभवत इह लोके सुखभुक्त्वांचाते सत्य पुरं ययो. तदनंतर ह्या व्रताच्या प्रभावे करून त्या संपत्ती प्राप्त झाली. ह्याप्रमाणे इह लोकाच्या ठाई पूर्ण सौख्य होऊन तो अंतकालानंतर सत्यनारायणाचे लोकाप्रत जाता झाला. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां द्वितीयोऽध्याय गूढः. ओम. अध्याय तिसरा. सूतोवाच पुनरग्रे प्रवक्ष्यामि शृणुध्वं मुनि सत्तमाः पुरा चोल्कामुखो नामनुपश्रवासीन महीपती. सूत म्हणतात, हे मुनिश्रेष्ठ, आम्हास मी आणखी काही कथा सांगतो, ती श्रवण करावी. पूर्वी उल्कामुख नामे करून एक राजा होता. जितेंद्रिय हा सत्यवादी यौ देवालयं प्रति दिने दिने धनं दत्त्वाद्वि जानम संतोषयन सुधीहा. तो मोठा जितेंद्रिय म्हणजे इंद्रिय स्वाधीन ठेवणारा, सत्य भाषण करणारा, बुद्धिमान असा होता. तो नित्य देव मंदिरी जाऊन ब्राह्मणाकारणे धन देऊन त्यास संतुष्ट करीत असे.
भार्या तस्य प्रमुग्धाच सरोजवदना सती भद्रशिला नदीतीरे सत्यस्य व्रतमाचरत. त्याची कांता जिचे ठाई तारुण्याचे पूर्णता झाले आहे, कमलासारखे सुंदर जिचे वदन, भद्रशिला हे नाम जिला यथा योग्य शोभत आहे, अशा त्या कांतेसह तो राजा नदीचे तीरी पूर्वसंकल्पित नारायणाचे व्रत करीत होता. एतस्मिन्नंतरे तत्रा साधुरेकः समागतः वाणिज्यार्थ बहुधनैर नैकैः परिपूरितः नावं संस्थाप्यत तीरे जगाम नृपतिं प्रति दृष्टाववृत्तीनं भ्रूपंप प्रच्छा विनियान्वितः. त्या समयी कोणी एक साधूवानी व्यापार करण्याच्या हेतूने अनेक प्रकारच्या वस्तू व पुष्कळ द्रव्य येणे करून परिपूर्ण भरलेली अशी एक नौका घेऊन द्वीपांतरी गमन करीत होता. इतक्यात तीरप्रदेशी मनुष्यांचा समाज पाहून तो काय प्रकार आहे हे अवलोकन करण्यासाठी नौका नांगरून तो तेथे गेला. त्या काळी आपले नगरीचा राजा काही व्रत करीत आहे असे अवलोकन करून अत्यंत नम्रता धारण करून साधू आणि त्याला प्रश्न करिता झाला. साधू वाच आकिमीदम कुरुषे राजनं भक्तियुक्तेन चेतसा प्रकाशं कुरु तत्सर्वं श्रोतुमिच्छामि सांप्रतम. साधू म्हणतो, हे राजा, भक्तियुक्त अंतकरणाने तू हे काय आचरण करीत आहेस ते श्रवण करण्याची मला उत्कंठ इच्छा आहे. तस्मात आपण मला हे सविस्तर सांगावे. राजोवाच पूजनं क्रियते साधो विष्णोरतुल तेजसः व्रतचस्व जनैः साधः पुत्राध्यावाप्ति काम्यया. राजा म्हणतोय, हे साधो, अतुल ज्याचा पराक्रम अशा भगवान श्री विष्णूचे मी पूजन करीत आहे, त्यासाठीच माझे आप्तवर्ग वगैरे मी येथे जमविले असून धनपुत्रादिकांची जी जी इच्छा असेल ती या व्रते करून पूर्ण होते. भूपश्य वचनं श्रुत्वा साधुहा प्रोदाच सादरं सर्व कथाय मे राजनं करिष्ये अहम तवोदितम. ह्या प्रकारचे राजाचे भाषण श्रवण करून तो साधू आदरपूर्वक भाषण करता झाला. हे राजन, ह्या व्रताचा संपूर्ण विधी मला कथन करावा. आपल्या वचनावरून मी हे व्रत आचरण करीन. आम पापी संत तीर्णास्ती ह्योतस्मा जायते ध्रुवम ततो निवृत्य वाणी जात्सानंदा नंदो गृहमागतः. कारण मलाही संतती नाही, ह्या व्रत महात्म्य करून निश्चयाने मलाही संतती होईल असा मला विश्वास प्राप्त झाला आहे. असतो. नंतर राजाने वाण्याला व्रताचा संपूर्ण विधी कथन केला. तो ऐकल्यानंतर साधू परद्वीपांतरी न जाता आनंदमय होताच तसाच माघारा आपले गृहाप्रत गमन करता झाला. भार्याये कथितं सर्वं व्रतं संत विधायकं तदा व्रतं करिष्यामि यदा मे संततीर्भवेत. नंतर आपल्या श्री संततीदायक व्रत कथन करून साधू वाण्याने म्हटले की ज्या काली नारायण आपणास संतती देईल त्या काली
मी हे व्रत आचरण करीन. इति लीलावतीं प्राह पत्नीं साधुहा ससत्तं हा एकस्मिन् दिवसे भार्या लीलावती सती भर्तृयुक्ता आनन्दचित्ता अभवद्दुर्मपुरायणा गर्भिणी सा भवतस्य भार्या सत्यप्रसादतः. ह्याप्रमाणे तो साधू श्रेष्ठ आपल्या लीलावती नामक कांतेला कथन करता झाला. काही कालानंतर ती महासाध्वी त्याची पत्नी लीलावती आनंदयुक्त अंतःकरणे करून पतीची स्वधर्मे करून सेवा करीत असता नारायणाच्या प्रसादे करून गर्भिणी राहते झाली. दशमे मासी वै तस्याः कन्यारत्नं जायत दिने दिने साध वृद्धे शुक्ल पक्षे यथा शशी. नंतर 10व्या मासाचे ठाई तिला एक सुंदर कन्या झाली. शुक्ल पक्षाचा चंद्र असा कलेकलेने वर्धमान होतो त्याप्रमाणे साधुवाने जी ते कन्या दिवसेदिवस मासे ठाई वाढू लागली. नामना कलावती चेति तन्नामकरणं कृतं ततो लीलावती प्रास्वामी नम्द्रो दुरोवचः. या कारणे करून तिने कलावती असे नामाभिधान ठेवले. नंतर एक वेळी लीलावती आपल्या भ्रातारास मधुर भाषणे करून बोलती झाली. काय बोलती झाली पहा. न करोषि किमर्था वैपुरा संकल्पित व्रतं साधुवाच विवाह समये तस्याः करिष्यामि व्रतं प्रिये. महाराज, आपण पूर्वी संतती प्राप्त झाल्यास नारायणाचे व्रत करण्याचा संकल्प केला होता. देवाने आपणास कृपा करून कन्या दिली. तस्मात आता नारायणाच्या पूजेला का बरे विलंब व्हावा. साधू म्हणाला, हे प्रिय, कन्यारत्न म्हणजे परधन. तस्मात कन्यादानाचे पुण्य पदरी पडेपर्यंत ते व्यर्थ होय. म्हणून हिच्या लग्नाचे प्रसंगी मी नारायणाचे व्रत करीन. इति भार्या समाश्वास्य जगामन घरां प्रति. इति भार्या समाश्वास्य जगामन प्रति. ततः कलावती कन्या वृधे पितृवेश्मनि. बेटा वाणीच तो अशा रीतीने बायकोचे समाधान करून गावात आपल्या उद्योगात जाता झाला. असो इकडे ती कन्या कलावती बापाच्या गृही आनंदाने बालवय अतिक्रांत करून उपवर होती झाली. दृष्टाव कन्या तथा साधुर्नगरे शोकमिहासः मंत्रयित्वा तंदूतं प्रेषयमास धर्मावित. विवाहार्थ कन्या यावरम श्रेष्ठ विचारय तेनाज्ञत श्रवदूतो शोकां च नगरमयो. आपली कन्या अशी उपवर झाली हे पाहून त्या साधुवाण्याने मित्रमंडळीसह विचार करून आपल्या एका गुमास्त्याला
या कन्येस यथा योग्य वर शोधण्यासाठी पाठविले. त्याची आज्ञा घेऊन तो गुमास्ता कांचन नामक नगराप्रत गमन करता झाला. तस्मादेकं वणिक पुत्र समाया गतो हि सहा दृष्टावतो सुंदर बालं वणिक पुत्रं गणान्वितं. तेथे एक सुंदर वाण्याचा मुलगा पाहून तत्काळ लग्नाचा विचार ठरवून तो ते वराडच घेऊन परत आला. तो वाण्याचा मुलगा रूपाने व गुणांनी फार चांगला आहे असे पाहून साधूला मोठा संतोष झाला. ज्ञातिभिर्वंधूभिया सार्ध परितुष्टेन चेतसा दत्तवान साधू हा पुत्राय कन्यां विधी विधानतः. नंतर आपले गणगोत इष्ट मित्र यास पाचारण करून मोठ्या आनंदाने यथासांग लग्न सोहळा करून तो साधू आपली कन्या त्या वरास देता झाला. ततो भाग्य शांतेन विस्मृतंत्रतमुत्तमं विवाह समये तस्यास्ते नरुष्टोष भवत प्रभुहा. त्या कालाच्या ठाई त्या बेट्यांचे दैव फिरले होते असेच मानले पाहिजे, कारण की हे असे सुंदर व्रत लग्न प्रसंगी करावयाचे तो विसरून गेला. तेने करून भगवंताचा त्यावर कोप होऊन गेला. ततः कालेन नियतो निज कर्म विशारदः वाणिजार्थगतः शीघ्रं जामातृ सहितो वानिक. अस्तु लग्न समारंभ पूर्ण झाल्यावर साधूने जावयास आपल्याच गृही ठेवून घेतले. नंतर काही दिवसांनी तो स्वकीय व्यापाऱ्याविषयी निपुण असा साधूवाने व्यापार करण्याच्या उद्देशाने जावयासह प्रवासात जाता झाला. रत्नसारपुरे रम्ये गत्वा सिधू समीपतः वाणिज्य मकरोद साधूर्जा मात्रा श्री मतासह. तो समुद्र तीरा निकट रत्नासार नामे करून एक नगर होते. तेथे जाऊन श्रीमान स्वकीय जामात त्यांचे सहवर्तमान व्यापारास आरंभ करता झाला. तो गतो नगरे रम्ये चंद्रके तोनरूपश्च च एतस्मिन्नैव काले तो सत्यनारायणं प्रभुहा. ते दोघे ज्या नगरीत गेले तेथे चंद्रकेतू नामे करून राजा राज्य करीत होता. तेथे साधूवाने व्यापार करू लागताच थोडक्यात अवकाशात सत्यनारायण जे प्रभू ह्यांचा त्यांच्यावर कोप झाला. भ्रष्ट प्रतिज्ञा मालोक्य शापम तस्मै प्रदत्तवानं दारुणं कठिनं चास्य महदुःख भविष्यति. का की बोलल्याप्रमाणे वर्तन न करणारा हा साधूवानी मिथ्या भाषणी आहे असे ध्यानात येताच नारायणाने त्यास शाप दिला की ह्या तुझ्या अशा मिथ्या भाषणाचे फल जे अत्यंत दारुण व कठीण असे दुःख ते तुला प्राप्त होईल. एकस्मिन् दी वाशेराज्ञो धन मादाय तस्करः तत्रैव चागतस्रोरोनी जौत्र संस्थितो. त्यानंतर असा प्रकार घडला की एके दिवशी चंद्रकेतू राजाच्या घरी एका चोराने चोरी केली व जेथे हे दोघे वाणी राहिले होते तेथपर्यंत तो चोर येऊन पोचला. तत्पश्चाद्धाव कांदोतांध्य ष्टवभितेन चेतसा धनं संस्थाप्य तत्रैव सतो शीघ्र मलक्षितः. तो चोरी करून वाड्यातून बाहेर पडताना राजदूतांना त्याची चाहूल लागून ते त्या चोराच्या मागे धावू लागले. ते त्या तस्करास
कळताच तो ते चोरीचे द्रव्य साधूवाने होता तेथे ठेवून त्याची दृष्टी चुकवून मोठ्या त्वरेने पळून गेला. ततो दूताः समायातात्रया आश्चस्ते सज्जनो नाविकं दृष्टावनु धनं तत्र बद्ध्वा वद्ध्वा वनीक्षतो. राजदूतही त्या वाण्याच्या स्थळापर्यंत जाऊन पोचले. तेथे ते चोरीस गेलेले राजद्रव्य पाहून तेथेच तो चोर असावा असे जाणून त्यांनी त्या दोघांच्या तत्काळ मुसक्या बांधल्या. राजदूतही त्या वाण्याच्या स्थळापर्यंत जाऊन पोचले. तेथेही ते चोरीस गेलेले राजद्रव्य पाहून तेथेच चोर असावा असे जाणून त्यांनी त्या दोघांच्या तत्काळ मुसक्या बांधल्या. हर्षेन धावमानाश्रवू चूर्णोपसमीपतः तस्करौ रद्धौ समानि तौ विलोक्य ज्ञापय प्रभो. नंतर मुद्द्यासह चोर पकडले म्हणून हर्षयमान मनाने ते राजदूत राजाकडे धावत येऊन म्हणाले, महाराज, ह्या दोघा तस्करांनी आपले द्रव्य आज हरण केले होते. तस्मात आता काय त्या आज्ञा द्यावी. राज्ञाज्ञप्तास्ततशी घ्रम दृष्टम बद्ध्वा तुतातु उभो स्थापितो द्वौ महा दुर्गे कारागारे अविचारत. असे दूताचे वाक्य श्रवण करून काही एक विचार न करता राजाने आज्ञा केली की ह्या दोघांस दृढ बंधन करून भयंकर अशा कारागृहात ठेवावे. मायया सत्यदेवशन श्रुतकस्तया वचः अतस्तयोर्धनंतरज्ञा गृहीतं चंद्रकेतुः. त्या काली साधवाने व त्याचा जावई यांनी म्हटले की आम्ही तस्कर नहोत, व्यापारी आहोत, याचा शोध करावा. परंतु सत्यदेवाच्या मायापटले करून त्यांचे ते भाषण कोणाच्या ऐकण्यात आले नाही. नंतर त्यांचे जे द्रव्य होते तेही बिनवारसी समजून चंद्रकेतूने आपल्या स्वाधीन ठेवले. ह्याप्रमाणे नारायणाशी असत्य भाषण केल्याने त्याचा असा परिणाम झाला. तच्चा पाचगृहे तस्य भार्या चैवादी दुःखिता चौरे वा प्रभु तं सर्वगृहे यच्च स्थिती बंधनम. इकडे त्याचे गृहाचे ठाईही नारायणाच्या शापे करून असा परिणाम झाला की त्याच रात्री चोराने त्याच्या घरचे सर्व द्रव्य हरण केले. ते ने करून त्यांच्या स्त्रीस अत्यंत दुःख उत्पन्न झाले. आदिव्याधी समायुक्ता क्षुत्पत्ती पासाती दुःखिता अन्नचिंता पराभूत्वा भ्रमच्च गृहे गृहे. आणखी अशा स्थितीत शरीर कष्ट व पीडा ही उद्भवली. तिला पती विरहाचे मानसिक दुःख होते. तशात अन्न पाण्याची तिला पंचायत येऊन पडली. शेवटी अन्नासाठी ते घरोघर भिक्षा मागू लागले. कलावती तु कन्या पिबभ्राम प्रतिवासरभ एकस्मिन् दिवसे जाताक्षु धार्ता द्विजमंदिरं गत्वा पश्यत्वं ततंत्र सत्यनारायणस्य च. मातेची जी अवस्था तीच कन्येची. बिचारी ती कलावती अन्नासाठी नित्य घरोघर भिक्षा मागत असता एका ब्राह्मणाच्या गृहप्रत जाती झाली. ती अस्तमानाची वेळ होती. त्या काळी तो ब्राह्मण आपल्या गृही नारायणाचे पूजन करीत होता. कलावती त्यावेळी अत्यंत पीडित होती. उपविश्य कथां श्रुत्वा वरं
प्रार्थिंत त्वत्यपि प्रसादभक्षणं कृत्वाय यौररात्रो गृहाप्रती. तेथे तो पूजेचा समारंभ पाहून ती तेथे बसती झाली. नंतर कथा श्रवण करून व तीर्थप्रसाद भक्षण करून गृहाप्रत जाती झाली. त्या कारणाने तिला घरी येण्यास बरीच रात्र झाली. माता कलावती कन्या प्रपच्ये प्रेम भावता पुत्री रात्रौ स्थिता कुत्र किं ते मनसी धव मनसी घर्तते. रात्रीची वेळ आणि आपले कन्या फार वेळ बाहेर राहिली म्हणून लीलावतीच्या मनात अनेक कल्पना येऊ लागल्या. अगोदर श्रीमंती आणि नंतर दारिद्र्य प्राप्त झाले म्हणजे मनुष्यास मरणापेक्षा जास्त दुःख उत्पन्न होते ते तिच्या कपाळी येऊन पोचले. शिवाय ते अन्नालाही महाग झाले होते. कन्येची तरुणावस्था असल्यामुळे अशा प्रसंगी तिला सहज कोणी फसवेल ती एक तिला बलवत्तर चिंता लागून गेली होती. इतक्यात कन्या आलेली पाहून लीलावती कलावती प्रत प्रेमभावाने भाषण करते झाली. हे मुली, इतक्या रात्रीपर्यंत तू होतीस कुठे? तुझ्या मनात काय आहे? आपण थोरांच्या बायका कन्या कलावती प्रहमातरम प्रति सत्वरम द्विजालये व्रतम मात दृष्टांतवाचितम सिद्धीदम. आपल्याविषयी मातेच्या मनात काही विकल्प आला आहे असे जाणून कलावती आईस म्हणाली, आई ग, मी एका ब्राह्मणाच्या घरी गेले असता तो ब्राह्मण इच्छा पूर्ण करणाऱ्या व्रताची पूजा करीत असलेला पाहिला. तच्छ्रुत्वा कन्यका वाक्य व्रतं कर्तु समुद्यता सामुदा तुवनीर भार्या सत्यनारायण सच. ते कन्येचे भाषण ऐकताच तिला नारायणाच्या व्रताची आठवण होऊन ती साधूची भार्या लीलावती पूजन करण्याविषयी उत्युक्त होताच अत्यंत हर्षायमान होती झाली. व्रतम चक्रे शैव साध्वी बंधुभिहा स्वजने हासह भर्तृत्वजा मातरोक्षी प्रभा गच्छेताम स्वमाश्रमम. नंतर बांधवासह वर्तमान नारायणाचे पूजन करते झाले. पूजा समाप्त झाल्यावर ते प्रार्थना करते झाले, माझा भरता व जावई त्वरित गृहाप्रती येवोत. अपराधंच मे भर्तुर्जा मातुहाक्ष तुमर्हसि ती दिव्यम वरम व्रते सत्यम देव पूजनः व्रतेनानेन तुष्टो सौ सत्यनारायणः प्रभुः. नारायणा, माझ्या पतीचा व जावयांचा अपराध क्षमा करण्यास तू योग्य आहेस, तस्मात अपराधाची क्षमा करावी. याप्रमाणे पुन्हा पुन्हा ती नारायणाजवळ वर मागती झाली. तिच्या आपल्या ठाई पूर्ण भक्ती पाहून व व्रत पुण्य करून सत्यनारायण प्रभू संतोष पावते झाले. दर्शयामास स्वप्नहिं चंद्रकेतुं नृपोत्तमं वंदेनो मोचय प्रातर्वनी जो नृपसत्तम. परमेश्वराची कृपा होताच मग सौख्याला विलंब कशाला. नारायणाने त्याच रात्री चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन सांगितले की, हे राजश्रेष्ठा, तू जे 2 वाणी बंदीत टाकले आहेत त्यांना उदयिक प्रभात काळीच मुक्त कर. देयं धनं च तस्तर्वं गृही तयत्वयाधुना नो चेत्वा नाशयति श्यामी स राज्यधनपुत्रकं. त्यांचे जे द्रव्य तू हरण केले आहेस ते आत्ता त्यांचे त्यास परत द्यावे. ह्याप्रमाणे जर तू आचरण केले नाहीस तर मी तुझे द्रव्य, संतती व राष्ट्र या सर्वांचा नाश करीन. एवमा भाष्य राजानं
ध्यानगम्यो अभवत् प्रभुः ततः प्रभात समये राजा च स्वजने हासः. ह्याप्रमाणे प्रभू राजाप्रत कथन करून केवळ स्मरणास पात्र होते झाले. नंतर प्रभात काळी राजा आपल्या मित्रमंडळीसह पाचारिता झाला. उपविश्य समागम धे प्राह स्वप्नं प्रति बद्धौ महाजनौषी घ्रमोचय दो वनिकसुतो. नंतर सभेमध्ये बसून सर्वांस स्वप्न सांगून त्या दोघास बंदिवासातून मुक्त करण्यासाठी आज्ञा करता झाला. येते राज्ञोचहा श्रुत्वा मोचयित्वा महाजनो समानीय नुपश्चाग्रे प्राहुस्ते विनीयान्वितः. त्या राजाज्ञेप्रत सवन करून दूतांनी तात्काळ त्या वाण्याना राजाचे अग्रभागी आणून विनयपूर्वक म्हटले. आणि तहो द्वौ वनिक पुत्रो मुक्तो निगडबंधनातम ततो महाराजनौ नत्वा चंद्रकेतुनुपोत्तमम. महाराज हे दोघे वाणी ह्यांच्या पायातील बेड्या काढून त्यांना येथे आणले आहे. इतक्यात तो साधू व त्याचा जावई हे दोघे राजश्रेष्ठ जो चंद्रकेतू त्यास नमस्कार करते झाले. स्मरं तो पूर्ववृत्तांतनो चतुर्भय विहलो राजावनिक्सतो तौ वीक्षच प्रोवाद सादरम. पूर्ववृत्तांत ध्यानात येऊन ते दोघे भीतीने अगदी विव्हळ होऊन गेले. त्यांच्या मुखातून शब्दही निघेना, का की ह्या राजात न्यायच नाही असे त्यांना वाटले. विनाकारण ह्या राजाने आपणास बंदीत टाकले. कदाचित आता ठार मारणार नाही कशावरून. ह्या भयाने हे भयभीत झाले होते. तो वाण्याचा प्रकार पाहून राजा त्यास प्रेमाने म्हणाला. दैवात प्राप्तम दुःख दुःखामी दानी नास्ती वैभयत तदा निगड सत्वांग क्षौरकर्माद्य कारयत. बाबानो, तुमच्या प्रारब्धाने तुम्हास दुःख प्राप्त झाले, परंतु आता तुम्हास भीती नाही असे भाषण करून शृंखला बंधनापासून त्यांना प्राप्त झालेला अपवित्रपणा दूर होण्यासाठी त्यांचेकडून क्षौरकर्मादी प्रायश्चित्त करविले. वासालंकारत्वापरे तोष्यनुपश्रवतो पुरस्कृत्य वनिक पुत्रोच सातोषयाद्भुतम. नंतर त्यांना राजाने वस्त्रे व अलंकारही अर्पण केले आणि त्यांना आपले पुढे आणून वारंवार प्रेमयुक्त भाषणे करून त्यांचा संतोष करता झाला. वस्त्रालंकार कंदत्वा परितोष्य नुपश्रतो पुरस्कृत्य वनिक पुत्रो वचसा तोषय अद्भुतम. पुराणी तंतूय द्रव्यम द्विगुणीकृत दत्तया वानम प्रोवाच तौ ततो राजा गच्छसा धोनिजाश्रमम. त्यांचे पूर्वी आणलेले जे द्रव्य होते ते तर त्यांना दिलेच, पण राजाने त्यांना आणखीही तितकेच द्रव्य अर्पण केले आणि म्हणाला, रे साधुवान्या, आता तो आपल्या गृहाप्रत गमन करावे. राजानं प्रणिपत्याह गंतव्यत्वत्प्रसादतः इति स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां तृतीयो अध्याय गूढः.
अध्याय 4. साधूने राजास नमस्कार करून म्हटले, महाराज आपले कृपे करून आता मी गमन करतो. इथे स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां तृतीयाध्याय गोढा. अध्याय 4 आपल्यासमोर सादर करीत आहे. सुतोवाच यात्रां तु कृतवान् सा धूर्मंगल यनपूर्विकां ब्राह्मणायाय धनं दत्त्वा तदतनु रंगयो. तदनंतर त्या साधू वाण्याने मंगलपूर्वक यात्रा करून ब्राह्मणांना पुष्कळ दक्षिणा अर्पण केली. नंतर आपल्या नगरास येण्यास्तव निघता झाला. दूरे गते सा धौ सत्यनारायण हा प्रभो जिज्ञासांकृत वांसाधौ की मस्तीतर नवस्थितम. तो काही मार्गक्रमण करून गेल्यानंतर सत्यनारायण प्रभू यांनी अद्याप तरी याचे आपल्या ठाई भक्ती बसली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी संन्याशाचे रूप धारण करून त्या वाण्यास म्हटले की तुमच्या ह्या नौकेमध्ये काय भरले आहे. ततो महाजनो मतो हे लयाच प्रहस्य वै कथं पृच्छासि भूदंडेन मुद्राने तू किमिच्छसी. ते दोघेही महाउन्मंत इतके दुःख भोगले तरी त्यांच्या हृदयात प्रकाश पडला नाही. ते त्यांची मस्करी करून म्हणाले, का हो स्वामी महाराज, आपण कशाकरिता बरे शोध काढता. काही द्रव्य हरण करावे असे आपण इच्छिता काय. लता पत्रादिकं चैव वर्तते तरणो मम निष्ठुरं तदवचः श्रुत्वा सत्यं भवतो ते वच. परंतु आमच्या या नौकेमध्ये दुसरे काही नाही, केवळ लता पाने इत्यादी काही आहे. हे त्यांचे धिक्कारपूर्वक दांडगे भाषण ऐकून बरे आहे. तू म्हणतोस तेच खरे हो. एवं कत्वा गतः शीघ्रं दंडितस्य समीपतः कियद्धूरे ततो गत्वा स्थितः सिंधू समीपतः. ह्याप्रमाणे स्वामींनी बोलून तत्काळ तेथून किंचित दूर जाऊन ते समुद्र तीरी बसते झाले. गते दंडी निस साधू श्रवकृत नित्यक्रियस्तदा उत्थितां तरणीं दृष्टा विस्म यं परमययो. स्वामी गेल्यानंतर तो साधू भोजनादी नित्य कृत्य समाप्त करून नावेकडे जाऊन पाहतो. तो ती द्रव्याच्या भाराने पाण्यात बुडालेली नाव सांप्रत हलकी झाल्याने बरीच वर आलेली पाहून त्यास अत्यंत विस्मय प्राप्त झाला. दृष्टावलतादी कंचेव मूर्छितोन्य पदाद्भी लब्ध सज्ञो वनी पुत्रस्तता श्रीवेतान्वितो अभवत. नंतर नावेत शिरून पाहतो तो जिकडे तिकडे लतापत्रे असे होता. तो तत्काळ मूर्छित पडला. सुई जर हरवली तर मनुष्याला क्षणभर तळमळ लागते आणि हे द्रव्य तेही सक्त मजुरीने मिळवलेलेच म्हणाव्याचे. अर्थात का बरे मूर्छित पडणार नाही असतो. नंतर तो काही वेळाने सावध होऊन चिंताक्रांत होऊन बसला. तदा तू दुहितुहा कांतो वचनम चेदंब्रवीत किमर्थ क्रियते शोका शापो दत्त श्रवदंडिना. त्या काळी त्याच्या जावयाने म्हटले, मामा व्यर्थ शोक का करता. त्या यतीच्याच शापाचा हा प्रभाव होय. शक्यते अनेन सर्वहि कर्तो चात्र न संशय आतस्तच्चरणं या मोवाचिता तो भविष्यति. ज्याच्या शापाने द्रव्याच्या लता झाल्या त्याच्याच आशीर्वादाने खचित द्रव्य होईल. तस्मात त्यालाच आपण शरण जावे म्हणजे आपली
वाचा पूर्ण होईल. जामातुर्वचनं श्रुत्वा तस्तकाशगन्त सता दृष्टावच दंडेन भक्त्या नत्वा प्रोवाच सादरम. ह्या प्रकारचे जामाताचे वाक्य श्रवण करून तो तात्काळ यतीचे निकट जाऊन भक्तिपूर्वक त्यास नमन करून नम्रतेने भाषण करता झाला. क्षमस्व चापराधमे यदोक्तं सन्निधौ एवं पुनः पुनर्नत्वा महाशोकाकुलो अभवत. स्वामी महाराज, मी आपल्या अग्रभागी असत्य भाषण केले, हा अपराध आपण क्षमा करावा. याप्रमाणे वारंवार बोलून व नमस्कार करून तो अत्यंत शोकाक्रांत होऊन गेला. प्रोवाच वचनं दंडी विलपं तविलोक्य च मारोदिहा शृणो मद्वाक्यं पूजा बहिर्मुखा. अशा त्या शोकाक्रांत झालेल्या साधूस अवलोकन करून स्वामी म्हणाले, रे तू शोक करू नको, माझे म्हणणे ऐक. तू माझ्या पूजेविषयी चुकवा करणारा आहेस. ममाज्ञया च दुर्लभद्ये लब्धुं दुःख मुहुर्मुहुः तच्छ्रुत्वा भगवतवाक्य स्तुती करतो समुद्यतः. अरे दुष्टा, माझ्या आज्ञेमुळेच तू वरचेवर दुःखे भोगितोस. ते भगवंताचे वाक्य श्रवण करून तो नारायणाचे स्तोत्र गावू लागला. साधू रुवाच त्वन्माया मोहिता सर्वे ब्रह्माद्याश्री दिवोकसः न जानन्ति गुणानुरूपं तवाश्रय मिदं प्रभो. साधू म्हणतो, देवा, ब्रह्मादी संपूर्ण स्वर्गवासी देवी तुझ्या मायेने मोहित होऊन गेले आहेत. तेही तुझे गुण जाणत नाहीत. तस्मात मी तुझे गुण जाणत नाही. यास मोठेशे आश्चर्य नाही. मृडो अहं त्वा कथम जाने मोहितश्च व मायया प्रसीद पूजायिष्यामि यावी भव स्थितरेहा. मी मूर्ख अज्ञानी मायेने मोह पावलेलो, मी काय तुझे गुण जाणणार. असो नारायणा, एक वेळ आता मजवर कृपा करा. माझ्या ऐपतीप्रमाणे थाटामाटाने मी आपले पूजन करेन. पुरावितं च सर्वं त्राहि मां शरणं गतं श्रुत्वा भक्तियुतं वाक्यं परितुष्टो जनार्दनः. माझे पूर्वीचे द्रव्य वगैरे सर्व मला द्यावे. मी आपणास शरण आलो आहे, माझे रक्षण करावे. ह्याप्रमाणे त्यांचे भाषण श्रवण करून व त्यांचे मन जाणून भगवान संतुष्ट झाले. वरं च वाक्षितं दत्त्वा तत्रे वान्तर्दधे हरि ततो ना वसन्नारुह्य द्रष्टाववित्त प्रपूरिता. नंतर त्याच्या इच्छेप्रमाणे त्यास वर देऊन ते अंतर्धान पावते झाले. तो वाणीही पुन्हा नौकेत चढवून पाहतो तो आपले सर्व द्रव्य जेथल्या तेथे असून नौका पूर्ववत भरलेली आहे. कृपया सत्यदेवस्य फलं वांछितं मम इत्युक्त्वा स्वजनैः सार्धपूजां कृत्वा यथाविधी. मग सत्यदेवाच्या कृपेने मला माझे इच्छित मिळाले असे सांगून जवळच्या बंदराच्या गावातून सुखीय ज्ञातीचे जन ओम सत्यनारायणाय नमः.
हर्षेण च भत्व पूर्ण सत्यदेव प्रसादतः नावं संयोजयत्ने स्वदेशगमनं कृतं. नंतर नारायणाच्या कृपेने हर्षयमान होताच तो साधू आणि नौका हाकून आपल्या देशाप्रत गमन करता झाला. साधुर्जा मातरं प्राह पश्च रत्नपुरीमं आद्वंतं च प्रेषयामासा निज वित्तशक्षरम. बराच मार्गक्रमण झाल्यावर साधू जावयास म्हणतो की हे पहा माझी रत्नपुरी. असे बोलून आपण आल्याचे वर्तमान बायकोस कळविण्यासाठी द्रव्य रक्षण करणाऱ्या एका दूतास नगरीत पाठविता झाला. ददो सौ नगर रंगत्वा साधु भार्या विलोक्य च प्रोवाच वांछित वाक्यम नत्वा बद्वांजलीस्तथा. तो दूत नगरात साधूच्या घरी जाऊन त्याच्या श्रीस भेटून हात जोडून विनयपूर्वक तिला वर्तमान कथन करता झाला. ती त्याची वर्तमानाची इच्छा करीत होती. निकटे नगर शैवजा मात्रा सहितो वानिक अगतो बंधू वगैरश्रव वित्तैश्रव बहुभिर्यतो. त्या काळी दूत इतकी म्हणाला की साधुवाने आपले जावयासह वर्तमान पुष्कळ द्रव्य घेऊन नगरानिकट येऊन पोचले आहेत. त्यांचे आप्तवर्गही तेथेच गेले आहेत. श्रुत्वा दूतमुखात वाक्यम महर्ष वती सती सत्यपूजा तत हा कृत्वा प्रोवाच नुजा प्रती. ते दूत भाषण श्रवण करून तिला अत्यंत हर्ष झाला. नंतर त्या साध्वीने तत्काळ नारायणाचे पूजन केले व कन्येसही पूजन कराव्यास सांगितले व आपणही तीर्थप्रसाद घेतला. व्रजामि शीघ्रमागच्छ साधु दर्शनाय च इति मातृवचः श्रुत्वा व्रतं कृत्वा समाप्य च. कलावती, मी पतीच्या दर्शनास्तव गमन करते. तूही पूजन समाप्त करून लवकर ये. ते मातेचे भाषण श्रवण करून तिने पूजन समाप्त केले. प्रसादं च परित्यज गता सा अपि पती प्रती तेन रुष्टः सत्यदेवो भर्तारं तरणी तथा. आणि गडबडीने प्रसाद भक्षण न करता तसेच पती दर्शनार्थ जाती झाली. तेने करून नारायणास तिचेविषयी कोप उत्पन्न होताच त्यांनी तिचा पती व त्याची नौका संहृत्य च धनैहा सार्धजले तस्यामज्ज यत ततः कलाति कन्यान विलोक्यनी जंपती. आतील द्रव्यासह वर्तमान जलात अदृश्य केली. अर्थात कलावतीचा आपला पती दिसेनासा झाला. शोकेन महता तत्र रुदती चापदद्भुती दृष्टाव तथा विधाना कन्याच बहु दुःख किताम. त्या काळी ती कलावती कन्या शोकाने परिव्याप्त होताच भूतळी पतन पावली. ते तिचे दुःख आणि नौका एकाएकी जलात मग्न झाली. अशात अवलोकन करून साधूस मोठे आश्चर्य वाटले. भीते नमः साधु किमाश्चर्यमिदं भवेत नित्यमानाश्रते संवेद भुवस्तरी वाहका. तो भय करून मनाशी बोलता झाला की हे काय अघटित आश्चर्य झाले. सर्व नावाडीही अत्यंत चिंताक्रांत होऊन गेले. चिंताक्रांत होऊन गेले. ततो लीलावती कन्या दृष्टावसा व्यंलाभवत विललापादि दुःखेन भर्तारं च प्रभवित. कन्येचे दुःख पाहून लीलावती अत्यंत कष्टी होताच आक्रोश करून पतिव्रत भाषण करते झाली. इदानीं नौकया सार्धकतं सो अभूदलक्षितः
न जाने कस्य देवस्य हेलयाचैव साहवृता. ह्या काळी नौकेसह वर्तमान जावई कसा बरे दिसेनासा झाला. कोणत्या देवाची आपण निंदा केल्यामुळे ही नौका एकाएकी अदृश्य झाली हे समजत नाही. सत्यदेवस्य महात्म्या ज्ञा तुवा केन शक्यते इत्युक्त्वा विलला पैवतत श्रव स्वजनैहासः. सत्यदेवाचे महात्म्य जाणण्याला कोणी समर्थ नाही ह्याप्रमाणे बोलून तत्काळ तिने हंबरडा फोडला. त्यांचे सारे आप्तवर्ग शोकाक्रांत होऊन गेले. ततो लीलावती कन्या क्रोडे कृत्वा रोरोदः. ततः कलावती कन्या नष्टे स्वामिनी दुःखिता. बिचारी लावती कन्येला पोटाशी धर धरून रुदन करू लागली. नंतर पती नष्ट झाला असे पाहून ती कलावती अत्यंत खेद पावली. गृहीत्वा पादुके तस्यानु गंतुच मनोदधे कन्याया श्रवरी तंदृष्टाव सभार्या सज्जनो वनिक. नंतर ती पतीच्या पादुका ग्रहण करून पतीच्या मागोमाग सती जाण्यास तो सिद्ध झाली. ते कन्येचे चरित्र पाहून बिचारा ते साधू आणि श्रीसह अतिशोकेन संतप्ती सीतया मास धर्मवित हृतं वा सत्यदेवेन भ्रातोऽहं सत्यमायया. शापे करून अत्यंत त्रास पाहून धर्मयुक्त अंतःकरणाने विचार करून म्हणाला, भविष्य सत्यदेवाने आपल्या जावयाचा नाश केला असावा. त्याच्या मायेने मी अत्यंत भ्रांत झालो आहे. सत्य पूजा करिष्यामि यथा विभव विस्तरे इति सर्वान् समाहूय कथायित्वा मनोरथम. तदनंतर त्याने संपूर्ण जनास पाचारण करून म्हटले, ही नारायणाने कृपा करून जर एवढे विघ्न दूर केले तर मी माझ्या संपत्तीला शोभेल अशा समारंभाने नारायणाचे पूजन करीन. नत्वाच दंड उब्धो मौ सत्य देवपूजनं पुनः पुनः तदा तष्टो सत्य देवो दिनानां परी पलकः. ह्याप्रमाणे बोलून वरचे वर नारायणास दंडवत अंग टाकून नमस्कार घालता झाला. तेने करून दिनाचे नाथ भगवान नारायण संतुष्ट झाले. जगाद वचनं चैन कृपया भक्तवत्सलः त्यक्त्वा प्रसादं ते कन्यापतींद्र ष्टू समागता. नंतर तो भक्तवत्सल नारायण कृपे करून युक्त होताच ह्या भाषण करता झाला की तुझी कन्या माझ्या प्रसादाचा त्याग करून पती दर्शनार्थ येथे झाली. अतो अदृष्टो अभवन्तश्चाह कन्याकाया पती ध्रुवं गृहत् गत्वा प्रसादं च भुक्तस्य सायाति चेत पुनः. आणि ह्या कारणानेच निश्चय करून तिचा पती अदृश्य झाला. जर त्या आता गृही जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर लब्ध भरती सुता साधो भविष्यती न संशया. कन्या कांता दृश्यवाक्यम श्रुत्वा गगनम मंडलातम. हे साधो, ती तुझी कन्या आपले पतीस न्यासंदेह प्राप्त करून घेईल अशी आकाश मंडळातून झालेली वाणी कन्येने श्रवण केली. क्षिप्रंतदा गृह गत्वा प्रसादं च बुभोजसा सांपश्रवचत पुनर्गत्य दर्शनस्वज न पतितं. मग ती तत्काळ गृही जाऊन प्रसाद भक्षण करून परत येताच सुजनासह पतीसह पाहते झाली. ततः कलावती कन्या
जगादं पितरं प्रति इदानीं च गृहयाहि विलंब कुरु शे कथम. नंतर ती पित्यास बोलती झाली की आता विलंब का करता, गृहाप्रत चलावे. तच्छ्रुत्वा कन्या का वाक्य संतुष्टो अभूद्भीनी इक्यसुतः पुनपूजनं सत्यदेवस्य कृत्वा विधी विधानतः. ते कन्येचे वाक्य श्रवण करून साधूचा अत्यंत संतोष झाला. त्याने तत्काळ यथा सांग नारायणाचे पूजन केले. धनैर्बंधो गणैः सार्ध जगाम निज मंदिरं पौर्णिमास्यां च संक्रांतो कृतो वान सत्यपूजनम. त्या काळी त्याने आपले सर्व आप्त बंधू तेथे बोलाविले होते. द्रव्य हे पुष्कळ खर्च केले व नंतर तो तेथून आपल्या गृहाप्रत जाता झाला. त्याने प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत ह्या दिवशी नारायणाच्या पूजेचा निश्चय करून तो अमरण तसाच चालविला. इह लोके सुखम भुक्त्वाचान्ते सत्य पुरं ययो इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां चतुर्थाध्याय गोडा. तेने करून ह्या लोकी त्या सौख्य प्राप्त होऊन तो अंतकालानंतर सत्यदेवाच्या नगरात जाता झाला. इति स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण चतुर्थाध्याय. अध्याय 5. सुतोवाच अथान्यच्च प्रवक्ष मिश्रनोध्वं मुनि सत्तमाः आसीद्वंघ ध्वजो राजा प्रजापालन तत्परः. सुत म्हणतात, मुनिश्रेष्ठ हो, आता आणखी एक इतिहास प्रसादाच्या परी यागापासून असाच आणखी एक भयंकर प्रकार झाला. कथन करतो तो श्रवण करावा. पूर्वी अंगध्वज नामे करून एक राजा होता. तो प्रजेचे पालन मोठ्या काळजीने करीत होता. प्रसादं सत्य देवश्चत्य कत्वा दुःखम वापासहा एकदा संनंगत्वा हत्वा बहुविधान पशून्यम. त्याने एक वेळ सत्य देवाच्या प्रसादाचा त्याग केला. तेने करून त्याला महादुःख उत्पन्न झाले. तो असा प्रकार झाला की कोणे एकेकाळी तो राजा मृग्या निमित्ताने अरण्याचे ठाई गमन करून त्याने सिंह, गज, व्याघ्र, मृगादी अनेक पशूंचा विध्वंस केला. अगत्यवट मुलांचष्ट व सत्य पूजनम गोपाः कुर्वन्ति संतुष्टो भक्तियुक्ताः सबांधवा. तदनंतर अस्तमानकाली तो गृहाप्रत गमन करता झाला. मार्गात एका वटवृक्षाच्या तळी काही गोपालांची बालके मोठ्या भक्तीने आपल्या बंधुवर्गासह नारायणाचे पूजन करीत होती. ते राजाने पाहिले. राजा दृष्टांतु दर्पणे नगरत्वान नमामसः ततो गोपगणाः सर्वे प्रसादं नृपसन्निधौ. हे ते पूजन राजाने अवलोकन केले, पण तो गर्वे करून युक्त होताच तेथे गेला नाही व त्याने नमस्कार पण केला नाही. तरी पण गोपाळांनी हा आपला राजा आहे असे अवलोकन करून पूजा समाप्त झाल्यावर त्याच्या सन्निध नारायणाचा प्रसाद नेऊन ठेवला. संस्थाप्य पुनरागत्य भुक्त्वा सर्वे यथे स्मितं ततः प्रसादं सत्यज राजा दुःखम वापसा. नंतर ते गोपाळ संपूर्ण भक्तियुक्त अंतःकरणे करून येथेचे प्रसाद भक्षण करते झाले. त्या राजाने मात्र प्रसाद ग्रहण केला नाही. हा त्या गोपाळांचा अपमान झाला नाही. प्रत्यक्ष नारायणाचाच राजाने अपमान केला. तेने करून त्या राजाला महादुःख प्राप्त झाले. तश्च पुत्र शतं नष्टं धन धान्यादिका कंचयत सत्यदेवेन तत्सर्वं
नाशितं मनीश्रितं. त्याचे 100 पुत्र, धन धान्य व त्याचे संपूर्ण राज्य ह्या सर्वांचा नाश एका क्षणात नारायणाने केला. त्या काली नारायणाच्या प्रसादाचाच आपण परित्याग केला, त्याचाच हा परिणाम आहे असे राजाच्या ध्यानात आले. अतस्तत्र वर्गच्छामि यत्र देवस्य पूजनं मनसा तु विनी श्रीवत्यय योगोपाल सन्निधो. नंतर राजा परत गोपाळाकडे जाऊन नारायणाचा प्रसाद सेवन करावा असा विचार करून तो राजा गोपाळांच्या सन्निध येता झाला. ततो असौ सत्यदेवस्य पूजां गोपगणैः सह भक्ती सद्दान्वितो भूत्वा चकर विधिनानुपम. तदनंतर गोपगणासह वर्तमान राजा भक्तीसह अंतःकरणे करून नारायणाचे पूजन करता झाला. सत्यदेव प्रसादेन धन पुत्रान्वितो अभवत यह लोके सुखम भुक्त्वाचां ते सत्य पुरययो. त्याला अत्यंत तेने करून नारायणाची त्यावर दया झाली. त्यांचे पुत्र, द्रव्य, राज्य व सर्व वैभव त्यास प्राप्त झाले. इहलोकाच्या ठाई त्याला अत्यंत सौख्य प्राप्त होऊन अंतकाळी तो वैकुंठाप्रत जाता झाला. यदं कुरुते सत्यव्रतं परम दुर्लभम शृणोति काम पुण्याब भक्ती युक्त फलप्रदम. तस्मात हे शौनकादिक ब्राह्मण हो, हे असे परम दुर्लभ व्रत जे कोणी आचरण करतील त्यांना किंवा वांछित फल देणारी पुण्य पावन कथा जे श्रवण करतील त्यांना धन धान्यादिकतश्च भवे सत्य प्रसादतः दरिद्रो लभते वित्तं बद्धो मुच्यते बंधनात. सत्यनारायणाच्या कृपे करून धनधान्यादी सर्व संपत्ती तेच प्राप्त होणारे आहे. ह्या वृत्ते करून दारिद्र्याचे दारिद्र्य जाईल. कोणी बंधनात असेल तो नारायणाच्या व्रत पुण्य करून मुक्त होईल. भीतो भया प्रमुचतो तस्य मेव न संशया इप्सितंच फलं भुक्त्वा चालं सत्पुरं व्रजेत. भूतखेताच्या बाधेने कोणास भय उत्पन्न झाले तर ते निहाशय नष्ट होईल. सारांश जी इच्छा असेल ती नारायणाच्या कृपेने परिपूर्ण होऊन तो नारायणाच्या वैकुंठाप्रत जाईल. इतिहा कथितं विप्राह सत्यनारायण व्रतं यत्कृत्वा सर्व दुःख थेभ्यो मुक्तो भवति मानवः. हे ब्राह्मण हो, असे हे नारायणाचे व्रत मी तुम्हा कारणे कथन केले. त्याच्या आचरणे करून मनुष्य आपल्या संपूर्ण दुःखापासून विमुक्त होतो. विशेषतः कलियुगे सत्यपूजा फलप्रदा केचित्कालं वदिष्यति सत्यमी शांतमेव च. ह्या कलियुगाच्या ठाई विशेष करून ही सत्यनारायणाची पूजा मनुष्याची चित्फल देणारे आहे. या सत्यनारायण देवास कोणी काल म्हणतील, कोणी सत्य म्हणतील, कोणी ईश म्हणतील. सत्यनारायण के चित सत्य देव तथा परे नाना रूप धरो भूत्वा सर्वेशामी शीतप्रद. कोणी सत्यनारायण, अन्य कोणी सत्यदेव म्हणतील, कारण ही नारायण अनेक प्रकारची रूपे धारण करून सर्वांची इच्छा पूर्ण करतात. भविष्यति कलौ सत्यव्रतपि सनातः ययैदं पठते नित्यशृणोति मुनि सत्तमाः सत्यनं शन्ति पापासि पासानि नित्यदेव प्रसाता सत्यं नश्यन्ति सत्यं देव प्रसादः इति श्री स्कंदपुराणे
वार खंडे सत्यनारायण वृत्तकथाया पंचमोध्याय. सांप्रत या कलियुगाच्या ठाई मानवाची बुद्धी अत्यंत भ्रष्ट झाली. त्याप्रमाणे नारायणाचा साक्षात्कार लोप पावला. आता केवळ ह्या अशा व्रताच्याच रूपाने नारायण भक्तांना दर्शन देऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात, भक्तांची दुःखे दूर करतात. हे मुनिश्रेष्ठ हो, जे जे कोणी ही नारायणाची कथा नित्य पठण करतात, श्रवण करतात, त्यांची संपूर्ण पातके सत्यदेवाच्या प्रसादे करून नाश पावतात व त्यांचे संपूर्ण मनोरथ पूर्ण होतात. ह्याप्रमाणे स्वतःने नारायणाच्या कथेचे महात्म्य शौनाधिक ब्राह्मणांना कथन केले. ते त्या भगवान सत्यदेवाच्या इच्छा मात्रे करून मी यथामम ते तुम्हा कारणे निवेदन केले. तो हा भगवान नारायण यजमान श्रोते वक्ता या सकलांचे मनोरथ पूर्ण करण्यास समर्थ आहे. मात्र अनन्य भावे करून त्याला शरण गेले पाहिजे. इति स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां पंचमो अध्याय. पुंडलिक. अथ तीर्थग्रहणं मंत्रः पादोदकं सत्यदेवन देवनरो यश्रव पिबेत्तव तस्य चान्तर्गत पापन्नश्यति नात्र संशयः. इति तीर्थग्रहणं मंत्रः. अथ प्रसादभक्षण मंत्रः. नारायण प्रसादं यो गृहीयाद भक्ति भावत सर्वान् कामान् वाप्नोति प्रेत्य सायुज्यमानुप्यमम्. इति प्रसादभक्षण मंत्र. इति सत्यनारायण पूजा कथा समाप्ता. आरती सत्यनारायणाची. काशी क्षेत्री प्रगटुन देशी द्विजराया वाजे हस्ते आणि करथ धन सुत जाया. प्रल्हादा परित्यावरी केली बहुमाया अंती दिल्ली त्याशी घन नीळ निजकाया. जय देव सत्यनारायणा. कलियुगी तत्क्षणी पाऊन घेशी निज सेवा. जय देव सत्यनारायणा. न लगे ज्योतिष शुद्धी शास्त्राधिक शुद्धी व्हावे एकच बुद्धी त्या दिन मनी वृद्धी. इच्छित जेते देशी मनुजा करुणा फल सिद्धी. जय देव आरती सत्यनारायणा. 33 कोटी मध्ये या युगे तत्वसिद्धी. जय देव सत्यनारायणा. साधू नामक वाणी बोले निज राणी. देवा व्हावी मजला संततीचे खाणे. पूजन नंतर मी तो हरिहर्षोनी. ऐशे मानशी नित्य मी सोडे तो पाणी. जय देव सत्यनारायणा. ऐसा तोही साधू घेऊनी मन कामना. शेवटी गेला देवा रवी कोटी धामा. थकला तोही शेषवर्ण विना. महिमा ते थकती जीवा घेत तव नामा. जय देव सत्यनारायणा. अमृत कृष्णामतीने केली ही आरती. मजला नाही बुद्धी स्तवनाची स्फूर्ती. हृदय बैसो देवा कोमलते मूर्ती. दिनद्वारा देवा त्रिभुवनी त्वत्कीर्ती. जय देवा सत्यनारायणा. जय दीन दयाला सत्यनारायण देवा. पंचारती ओवाळो श्रीपती तुझ भक्ती भावा. जय देव सत्यनारायणा. विधियुक्त पूजुनी करती पुराण श्रवण. परिमळ द्रव्यासहित पुष्पमाळा अर्पुण. घृतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण. प्रसाद भक्षण करिता तो त्या प्रसन्न नारायणा. जय देव सत्यनारायणा.
आशत आनंदे विशे पूर्वी व्रत के जे आचरले दरिद्र दौडवणे अंती त्या ते मोक्षपदा नेले त्यापासून हे व्रत या कलियुगी सकळा सुत झाले भावार्थे पूजन सर्व इच्छित लादले जय देव सत्यनारायणा साधू वैश्ये संततीसाठी तुझला प्रार्थेले इच्छित पुरता मदांध होनी व्रत न आचरिले त्या पापाने संकटी पडोनी दुःखी भोगिले स्मृती होणे आचरिता व्रत त्या तुवाची उद्धरिले जय सत्यनारायणा प्रसाद विसरुनी पती भेटीला कलावती गेली शोभ तुझा होता चितयाची नौका बुडाली अंगध्वजारायाशी या परी दुःख स्थिती आली मृतवार्ता शतपुत्राची सत्वर करणी पशी परीशिली जय देव जय सत्यनारायणा पुढरूपी पूजुनी प्रसाद ग्रहण करता तत्क्षणी पतीची नौका तरली देखे कलावती नयनी अंगद जरायासी पुत्र भेटती उणी ऐसा भक्ता संकटी पावसी तू चक्रपाणी जय देव सत्यनारायणा अनन्य भावे पूजुनी हे व्रत जे जनाचरती इच्छित पुरविशी त्या ते देऊने संतती संपत्ती सहरती भय दुरिते सर्वे बंधने तुटती राजा रंका समान मानुनी पावशी श्रीपती जय देव सत्यनारायणा ऐसा तव व्रत महिमा पार वर्णो मी कैसा भक्ती पुरहा सरहा आचरती म्या पावशी जगदीशा भक्तांचा कणवाळू कल्पद्रुम तू सर्वेशा मोरेश्वर सुत वासुदेव तुझ विनवी भवनाशा जय देव सत्यनारायणा।